सर्वांना नमस्कार. CPR पुणे आणि MPA नाशिक याकडून मी आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे स्वागत करते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आजचा आपला विषय आहे आयुष्य जगण्याची कला. आपले आजचे व्यक्ती आहेत माननीय स्वामी सत्यानंदजी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे सहकारी योग अभ्यासक आहेत. श्री मोनिश असरपोटा योग अभ्यासक, श्रीमती कुमुदनी शहा योग अभ्यासक. मी सर्वांचा थोडा अल्प परिचय देत असते. स्वामी सत्यानंदजी associate with art of the living from 20 years, traveling around the globe of spending pujas, Gurudev, message of peace and love, teaching yoga pranayam, Sudarshan Kriya, meditation from last 20 years, has working with youth, having me interested in astrology and Vastu. सोबत असलेले व्यक्ती आहेत हे 20 इयर्स पासून आर्ट ऑफ लिव्हिंगला त्यांचं कामकाज चालू आहे आणि त्यांनी फार अल्प वेळामध्ये आपली विनंती मान्य केलेली आहे. त्यांनी आपला हा पोलिसांचा आता ह्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये जी आपले स्ट्रेस आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आपला वेळ दिला. मी त्याबद्दल सर्वांचे मी खूप धन्यवाद मानते आणि मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे लेक्चर सुरू करावे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, फार छान असा परिचय तुम्ही दिला आहे आणि धन्यवाद. वेलकम सगळ्यांचं मी करतो इथे आणि सगळ्यात पहिले तर मी आभारी आहे कारण बॉर्न अँड ब्रॉटअप मी महाराष्ट्रच आहे, नागपूर, आणि त्यानंतर मी ऑल ओव्हर इंडिया ट्रॅव्हल करणं सुरू केलं जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत कनेक्ट झालो आणि जेव्हा मी शांती आणि परिस्थिती बघितली महाराष्ट्राची आणि बाकीच्या जागेची, तेव्हा मला खरोखर कळलं की महाराष्ट्र पोलीस इज सो इफेक्टिव्ह. किती चांगल्या रीतीने सगळे लोक ऑल ओव्हर महाराष्ट्र कायदा कानून बनवून ठेवतात. म्हणून मला फार छान वाटतं की आय बिलॉंग टू महाराष्ट्र. नाव गुरुदेव नेहमी म्हणतात वसुदेव कुटुंबकम. आपले तुकाराम महाराज पण हेच म्हणायचे, वसुदेव कुटुंबकम. पूर्ण विश्व हे माझं घर आहे आणि तोच संदेश गुरुजींचा आहे. तो संदेश घेऊन मी ऑल ओव्हर वर्ल्ड ट्रॅव्हल करत असतो आणि त्यांचा प्रेम आणि शांतीचा संदेश सगळ्या जागेवर पसरवत असतो. तर आता आजचा महत्वाचा विषय आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जीने की कला. तर जीवन कसं जगायचं? जिंदगी मिली है, ऊपर वाले ने दे दिया, हम आ गए. आता काय करायचं? समोर जीवन कसं जगायचं ही एक आर्ट आहे शिकण्यासाठी. एक छोटासा टीव्ही घेता ना तुम्ही किंवा मोबाईल घेता, त्याच्यासोबत काय येतं? एक बुकलेट येते, एक पुस्तक आता है जिसके अंदर लिखा होता है हाउ टू ऑपरेट. तो आर्ट ऑफ लिविंग क्या है? स्ट्रेस फ्री कैसे जीना, ये सीखने का वो बुकलेट है जो हमको कोई स्कूल में नहीं सिखाया जाता, जो कोई कॉलेज में नहीं सिखाया जाता. कहीं सिखाया जाता है क्या? बताइए, सांगा. कोणत्याही स्कूल कॉलेजमध्ये आम्हाला हे कधीही शिकवलं नाही जात की स्ट्रेस फ्री कसं जगायचं. आम्हाला बाकी सगळं ज्ञान दिलं जातं पण हे कुठेही सांगितलं नाही जात की तणावमुक्त जीवन कसं जगायला पाहिजे. ते आपण शिकतो आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये. स्ट्रेस कसं दूर करायचं, पहिली स्टेप काय आहे, कसं दूर करायचं. अँड सेकंड स्टेप आणखी इंटरेस्टिंग, आणखी सुंदर, की स्ट्रेस ॲक्युम्युलेटच होऊ द्यायचा नाही, आपल्यामध्ये येऊ द्यायचा नाही आणि तणावमुक्त जीवन जगायचं. स्वतःही आनंदी राहायचं आणि आपल्यासोबत जेवढे लोक आहेत त्यांनाही आनंदी ठेवायचं. तर एक गोष्ट सांगा, कोणताही व्यक्ती असा भेटेल का जो म्हणेल की मला दुःख पाहिजे? भेटेल का? क्वचितच भेटणार जो म्हणेल की हो मेरे को दुख दे दो, मुझे परेशानी दे दो, मुझे चिंता दे दो. कोई नहीं मिलेगा ऐसा. प्रत्येक व्यक्ति हेच म्हणणार कि हाँ मुझे खुश रहना है, मुझे प्रसन्न रहना है. तो ये आर्ट है, इसको सीखना पड़ेगा और इस
खुशी की सबसे पहली सीढ़ी क्या है? शांति, शांत हो जाना। अगर आप शांत हैं तो आप खुश हो सकते हैं। अगर शांति ही जीवन में नहीं है तो खुशी तो मिलेगी ही नाही. मी खूप लोकांना बघतो, इकडे जातात तिकडे जातात, फिरून येतात, लाखो रुपये खर्च करतात इकडे तिकडे हॉटेलमध्ये जाण्यासाठी, जेवण करण्यासाठी, किंवा परदेशात जातात, फिरून येतात, आणि आनंद किती असतो? फक्त फोटो फेसबुकवर अपलोड करण्यापुरता, बस तेवढाच वेळ आनंद असतो. आय एम सॉरी, हा ऑटोमॅटिक कॅमेरा ऑफ झाला होता. फक्त तेवढाच वेळ आनंद असतो. किती वेळ? जेवढा वेळ फोटो काढला आणि फोटो फेसबुकवर टाकला, बस. त्याच्यानंतर काय? परत येतात थकलेले, की अरे थकलो आम्ही. का? कारण शांती नव्हती जीवनामध्ये. तर सगळ्यात पहिली ही गोष्ट समजा, बड़ी ही इम्पोर्टेंट और गूढ़ रहस्य की बात है. खुशी आती है और चली जाती है, आनंद आता है, प्रेम आता है और चला जाता है. क्यों? क्योंकि शांति नहीं है. अच्छा खाना खाने से खुशी तो मिली, डेफिनेटली मिली. कहीं घूमने गए तो खुशी तो मिली. नया कपड़ा पहना, खुशी मिली. नई गाड़ी में घूमे, नई गाड़ी खरीदी, नया घर लिया, डेफिनेटली खुशी मिलती है, लेकिन वो टिकती नहीं है. ये सबसे महत्व की बात है. अगर इस हैप्पीनेस को टिकने देना है तो क्या होना होगा? शांत होना होगा. मन के अंदर शांति चाहिए. मन अगर शांत है तो ही वो खुशी, वो प्रेम, वो आनंद हमारे जीवन में टिकेगा. अदरवाइज आएगा और चला जाएगा. नया कपड़ा पहनो, कितने दिन खुशी मिलेगी? नया घर खरीदो, उसमें घर में नया है तब तक के खुशी मिलती है. उसके बाद क्या होता है? खुशी चली जाती है. क्यों जाती है? ये समजणे वाली बात है. हेच सगळ्यात महत्वाचं आहे, ज्याच्यावर कोणीही लक्ष देत नाही. का? का आनंद चालला गेला? का हॅपीनेस आपल्यापासून दूर गेलं? कारण आपण शांत नाही. आपल्याला शांत व्हावं लागेल. मन जर शांत झालं तर तो आनंद, तो प्रेम टिकणार. पीस, लव, हैप्पीनेस कभी भी बाहर ढूंढने जाओगे नहीं मिलेगा. मिलेगा भी तो टाइम बीइंग मिलेगा. पीस, शांति, प्रेम और खुशी, ये तीनों ढूंढना कहाँ है? अपने अंदर. अपने अंदर ढूंढना है तो ही मिलेगा. बाहर ढूंढोगे, मिलेगा. एक जोक भी सुनते हैं ना तो थोड़ी देर तो खुशी होती है, आदमी हंस भी लेता है. कई देखो इतने सारे सीरियल्स, इतने सारे मूवीज सिर्फ जोक के भरोसे ही चलते हैं ना. तो ये जरूरी है. बट अगर चिरकाल टिकने वाला चाहिए, जो लंबे समय तक हमारे साथ बना रहे, तो क्या चाहिए? शांत होना पड़ेगा. सबसे पहला बेसिक कंडीशन है शांत होना पड़ेगा. जैसे ही शांत हो जाओगे, ये टिकने लगेगा, ये हमारे साथ बना रहेगा. तो अब ये शांत होने के लिए क्या करें? तो ये अगर शांति चाहिए मन में तो क्या करना होगा? एवरी डे योगासन, प्राणायाम, सुदर्शन क्रिया और मेडिटेशन. अब ऐसा नहीं सोचना कि अरे ये तो बहुत सारा काम है. बिल्कुल नहीं. हमने इसको बड़ा ही शॉर्ट पैकेज में बना दिया. 30 मिनट्स का एक बड़ा ही सुंदर पैकेज है. वो आप एवरीडे प्रैक्टिस कर सकते हैं और उससे आप अपना स्ट्रेस दूर भगा सकते हैं. बहुत ही सुंदर और बहुत ही अच्छा पैकेज है, जिसको मैं भी रोज प्रॅक्टिस करता हूँ. और लाखों लोग हैं ऐसे इस दुनिया में जे याला रोज प्रॅक्टिस करतात. 155 पेक्षा जास्त देशांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं कार्य चालत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग सेवेची संस्थेची सेवे कार्य 155 पेक्षा जास्त देशांमध्ये चालतात. आणि हीच सुदर्शन क्रिया आम्ही प्रत्येक जागेवर शिकवतो.
तर सुदर्शन क्रिया काय आहे, मेडिटेशनने काय होतं हे जाणून घेऊ. प्राणायाम, योग करू तर काय होईल, शरीर स्वस्थ राहणार, मसल स्टोनिंग राहणार, खाल्लेलं अन्न पचेल बरोबर, भूक बरोबर लागेल. हे झाले योगासनचे फायदे. प्राणायाम करून काय होईल, शरीराला ऑक्सिजन भेटेल. जेवढं ऑक्सिजन लेवल जास्त असेल तेवढं बॉडी चांगल्या रीतीने, माइंड चांगल्या रीतीने फंक्शन करेल. असं सायंटिस्ट लोक सांगतात की जेवढा ऑक्सिजन एक मनुष्य शरीरामध्ये घेतो त्याचा 80% ऑक्सिजन ब्रेन यूज करतो. जेवढे न्यूट्रिशन्स तुम्ही घेता, विटामिन प्रोटीन तुम्ही शरीराला देता, त्याच्यापेक्षा 80% त्याच्यातलं 80% ब्रेन यूज करतो. तर जेवढं ऑक्सिजन तुम्हाला जास्त भेटेल तेवढं तुमचं ब्रेन आणखी चांगल्या रीतीने फंक्शन करेल. आणि ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी प्राणायाम फार महत्वाचा आहे. प्राणायाम जेवढ्या चांगल्या रीतीने करणार, ऑक्सिजन तेवढं चांगलं आपल्या शरीराला भेटेल आणि ब्रेन तेवढं चांगलं ऍक्टिव्ह असेल. म्हणून प्राणायाम फार जरुरी आहे. आणि मग सुदर्शन क्रिया, जसं तुम्ही बघता ना, प्रकृतीमध्ये काय एक लय आहे आणि पूर्ण प्रकृती एक लयबद्ध प्रक्रियेमध्ये सुरू आहे. एका फिक्स वेळेवर सूर्योदय होतो, एका फिक्स वेळेवर सूर्यास्त होतो, एका फिक्स वेळेवर चंद्र उदय होतो. आणि हे टायमिंग एवढे फिक्स आहे, एवढे परफेक्ट आहे की तुम्ही एका सेकंदाने मोजू शकता की एवढे वाजून एवढे मिनिटं एवढे सेकंदावर या अक्षांश रेखांश मध्ये सूर्य उदय होईल आणि सूर्य अस्त होईल. एका फिक्स सीझन मध्ये फ्लॉवर्स ते तुम्हाला भेटतील, एका फिक्स सीझन मध्येच ते फळ तुम्हाला भेटेल. आणि जे 12 आहे ते पूर्ण 12 महिने फळ देणार आहे ना. तर असाच लय, एक रिदम आपल्यामध्ये होता. तो लय हळूहळू बिघडत गेला आणि त्या लयला परत घेण्यासाठी आपण शिकतो सुदर्शन क्रिया. आणि तो रिदम जसा आपल्या शरीरामध्ये येतो तसा आपला पूर्ण सिस्टम, नर्वस सिस्टम पुन्हा रिज्युनेट होतं आणि परफेक्ट ऍक्ट करतो. जसं शरीरातला लय म्हणजे काय, रात्री बरोबर झोप येणे, वेळेवर भूक लागणे, प्रसन्न राहणे, हा आहे शरीरातला लय. सकाळी बरोबर पोट साफ होणे, हा काय लयबद्ध आहे. जसा तुमचा डेली रुटीन आहे त्या हिशोबाने तुमच्या लय चालतो. तर हा लयबद्ध प्रकार जो आहे तो सुटून जातो ड्यू टू स्ट्रेस, ड्यू टू रॉंग फूड हॅबिट्स, चुकीचं खाणं, चुकीच्या वेळेवर झोपणं, चुकीच्या वेळेवर उठणं, किंवा टू मच स्ट्रेस, टू मच ऍक्टिव्हिटी, टू मच थॉट्स. कधी कधी एवढे थॉट्स येतात की कंट्रोलच करू शकत नाही. डोकं दुखणं पण सुरू होतं काही काही लोकांचं, एवढे थॉट्स येतात. कधी निगेटिव्ह थॉट्स एवढे येऊन जातात की कंट्रोल करू शकत नाही. हे सगळं काय आहे, लय डिस्टर्ब झाला, जो नॅचरल लय होता. अच्छा सांगा, जेव्हा लहान मूळ जन्माला येतं तेव्हा काय होतं, तो कसा असतो, एकदम हसरा असतो, हसत असतो, नॅचरली हसत असतो. जेव्हा तुम्ही आणि मी जन्माला आलो तेव्हा आम्ही तसेच होतो की नाही, सांगा. आम्ही तसेच हसत होतो. पण आज हसू शकता का तसंच तेवढंच? नाही हसू शकत. का? कारण तो नॅचरल रिदम जो आहे तो काय झाला आहे, डिस्टर्ब झाला आहे. त्या नॅचरल रिदमला परत घेण्यासाठी आपण काय करतो, सुदर्शन क्रिया करतो. व्हेरी सायंटिफिक आणि फार सुंदर टेक्निक आहे सुदर्शन क्रिया. अच्छा, बोलणं झालं. आता असं वाटत असेल तुम्हाला की अरे किती बोलताय, खरोखर होणार की नाही होणार. तर एक छोटस टेस्ट आपण करून पाहूया. करायचं आहे सगळ्यांना? यस. एक सिंपल ब्रीदिंग पॅटर्न आता आपण करून पाहूया. आपला उजवा हात ठेवायचा आहे पोटावर आणि डावा हात ठेवायचा आहे असा छातीवर. उजवा हात पोटावर आणि एकदम असा दाबायचा नहीं, फक्त ठेवायचा. ऐसे हल्के से रखना, दबाना नहीं है, धीरे से रखते हैं. मेरा पेट आप
देख नहीं पा रहे हैं, नीचे है इसलिए, पर ऐसे ही जैसे मैंने छाती पे हाथ रखा है वैसे ही पेट पे रखा है। रख लिया सब लोगों ने? आता काय करायचं, श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा हळूहळू आणि सोडायचा हळूहळू, पूर्ण श्वास घ्यायचा आणि पूर्ण श्वास सोडायचा। आणि पहा तुमचा हात श्वास घेताना वर येतोय की खाली जातोय, श्वास घेताना वर आला की खाली गेला, आणि श्वास सोडताना काय झालं। 1 मिनिट डोळे बंद करूया आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा, असं करून पाहूया। चला करूया सगळे एका सोबत। 1 मिनट तक आंखें बंद करके इसको करते हैं। चलिए साथ में शुरू करते हैं। रिलॅक्स, विश्राम करूया, दोन्ही हात आरामशीर ठेवूया। तर काय होत होतं, जेव्हा श्वास घेत होतो तेव्हा पोट बाहेर येत होतं की आत जात होतं? अच्छा सांगा, काय व्हायला पाहिजे? सपोज आपला लंग्स जे आहे हे बलून सारखे आहे बलून सारखेच आहे, तर एका बलून मध्ये, फुग्यामध्ये जर तुम्ही हवा भरली तर ते काय पसरणार की कमी होणार? काय होणार? पसरणार आहे ना। तर जेव्हा आपण डीप ब्रीदिंग करतो त्यावेळेस काय होतं, आपले लंग्स असे एक्सपांड होतात, पसरतात, आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा लंग्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात। तर तेच व्हायला पाहिजे, जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळेस पोट बाहेर यायला पाहिजे, छाती वर यायला पाहिजे, आणि श्वास सोडतो त्यावेळेस छाती मध्ये जायला पाहिजे आणि पोटही आत जायला पाहिजे। दिस इज प्रॉपर ब्रीदिंग। अच्छा सांगा, तुम्ही लहान पोरं बघितले असतील जे आता जन्माला आलेले आहे, काही महिन्याचे, पाळण्यामध्ये झोपलेले असतात, त्यांचं पोट बघितलं कधी? कसं होतं? प्रत्येक श्वास घेताना पोट वर येतं आणि श्वास सोडताना पोट खाली जातं। आठवतं ना? यस? हा, नाही बघितलं असेल तर बघा, लहान पोरं भरपूर भेटतात, कुठेही दिसतात। त्यांचं ब्रीदिंग पॅटर्न बघा आणि सांगा, या पूर्ण विश्वात कोणताही पोर जन्माला आल्यावर त्याचा ब्रीदिंग पॅटर्न कसा असतो? सेम असतो ना। तुमचाही तोच होता, माझाही तोच होता जेव्हा आम्ही जन्माला आलो, पण आज काय झालं, स्ट्रेसमुळे तो ब्रीदिंग पॅटर्न डिस्टर्ब झालेला आहे, बिघडलेला आहे। तर एक डीप ब्रीदिंग असतं, याला योगिक ब्रीदिंग पण म्हणतात, योगिक श्वास। तर हे आपण आता प्रॅक्टिस करूया। आपले लंग्सचे जे 3 लोब्स असतात, 3 भाग असतात, एक लोअर, मिडल आणि अप्पर। तर जेव्हा आपण पोट जेव्हा आपलं फुगतं तेव्हा तो खालचा लोअर पार्ट जो आहे त्याच्यामध्ये हवा जाते। आपली चेस्ट जेव्हा एक्सपांड होते तेव्हा मिडल पोर्शन मध्ये हवा जाते, आणि जेव्हा आपले हे जे शोल्डर्स आहे हलके थोडे वर घेतो तेव्हा जो अप्पर लोब आहे तो फार रेअर, क्वचित उघडतो। त्याला उघडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो, ऑटोमॅटिक नाही उघडत। तर थोडंसं आपण काय करूया, आपले खांदे वर करूया। सुरुवातीला 1 मिनिट आपले दोन्ही हात असे ठेवूया, एक हात छातीवर, दुसरा हात पोटावर, एकदम आरामशीर ठेवूया, दाबवायचं नाहीये, फक्त ठेवायचं आहे। आणि श्वास घेता घेता पहिले थोडा वेळ पोट बाहेर आणूया, मग छाती पसरवूया आणि त्याच्यानंतर खांदे वर करूया। आणि जेवढी तुमची श्वासांची क्षमता आहे ती पूर्ण घ्या,
ती तुमची 5 सेकंदही असू शकते, 10 सेकंदही असू शकते, 15 सेकंदही असू शकते. जेवढी तुमची क्षमता आहे तेवढा श्वास घ्यायचा आणि पूर्ण सोडायचा. ठीक आहे ना? तर याला आपण प्रॅक्टिस करूया 3 मिनिटं. पहिला 1 मिनिट दोन्ही हात असे ठेवून करूया आणि त्याच्यानंतर तुम्ही दोन्ही हात असे आपल्या गुडघ्यांवर किंवा मांडीवर ठेवू शकता किंवा असंही कंटिन्यू केलं तरी चालेल. पण श्वास घेता घेता काय लक्षात ठेवायचं? सगळ्यात पहिले पोट फुगवायचं, नंतर छाती आणि नंतर दोन्ही खांदे असे थोडेसे वर आणायचे. सुरू करूया. आणि डोळे बंद ठेवल्याने काय होतं, आपण आपल्यासोबत राहतो, नाहीतर हे विश्व जे दिसतंय तिकडेच मन पळत असतं. म्हणून डोळे बंद ठेवून केलं तर फारच छान. सुरू करूया. 3 मिनिटं ही प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. करत रहा. कीप डूइंग. धीरे धीरे सांस लेते रहेंगे और धीरे धीरे सांस छोड़ते रहेंगे.
रिलॅक्स, विश्राम करूया. हळूहळू आपला वेळ घेत डोळे उघडू शकता. कसं वाटतंय आता? छान वाटतंय सगळ्यांना? येस. मन कसं एकदम शांत झालं? शांत. फक्त बेसिक ही सुरुवात आहे आपल्या योगासना प्रॅक्टिस करण्याच्या अगोदर. दिस इज बेसिक. फक्त हे बेसिकच तुम्ही जर दिवसात वेगळ्या वेगळ्या वेळेस करा, प्रत्येक 1-2 तासात याला प्रॅक्टिस करत राहा. छोटे छोटे ब्रेक घ्यायचे, 1-1 मिनिटाचा, 2-2 मिनिटाचा. ऑफिसमध्ये बसून आहे तिथे याला प्रॅक्टिस करू शकता. आणि पहा किती खूप सारा स्ट्रेस तुमचा असाच कमी होऊन जाईल. तर ही फार महत्वपूर्ण एकदम बेसिक. श्वास आहे तर जीवन आहे. श्वास खतम, जीवन खतम. चलता फिरता माणूस थांबून जातो. श्वास थांबला त्याचं जीवन खतम झालं. एवढा महत्वपूर्ण आहे आपला श्वास. आणि जर या श्वासांसोबत आपण थोडंसंच कार्य करणं शिकलो ना, तर आपलं जीवन खूप आनंदी, खूप प्रेममय आणि स्ट्रेस फ्री बनू शकतं. कारण ब्रीथ इज द लिंक बिटवीन इनर वर्ल्ड अँड आउटर वर्ल्ड. आपला श्वास आपल्याला कनेक्ट करतो आपल्या अंतर्मनाशी आणि बाहेरच्या विश्वाशी. जर आपलं मन आहे, मनाला कंट्रोल करायचं आहे, तर किती शक्ती लागेल? एक पागल घोड्याला कंट्रोल करण्यासाठी जेवढी शक्ती लागते तेवढी शक्ती लागेल मनावर कंट्रोल करण्यासाठी. पण आपल्याकडे शॉर्टेस्ट टेक्निक आहे, ज्या टेक्निकने आपण मनाला असं कंट्रोल करू शकतो. ती टेक्निक आहे आपली ब्रीथ. आपले इमोशन्स आणि आपला श्वास कनेक्टेड आहे. तुम्ही कधी ऑब्जर्व केलं का? जब खुश होते हैं तब क्या होता है, हमारी सांस लेने वाली लंबी होती है. घेणारा श्वास काय होतो? मोठा असतो. जेव्हा दुःखी होतो तेव्हा सोडणारा श्वास मोठा असतो. आहे ना? तर आपले इमोशन्स, जेव्हा राग येतो तेव्हा काय होतो? श्वास छोटा होतो. लक्ष ठेवा. कधी नाही आता समजलं ना तरी ऑब्झर्व करा स्वतःला किंवा तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याकडे बघा. त्यांचा श्वास जाणून घ्या. तुम्हाला समजेल की जो दुःखी आहे त्याचा श्वास जास्त जोराने सुटत आहे, जास्त वेळपर्यंत सुटत आहे. आणि हे रिव्हर्सही असू शकतं. जर आपल्याला दुःख जाणवत आहे आणि आपण घेतलेला श्वास लांब केला तर ऑटोमॅटिक ते दुःख कमी होईल. घेणारा श्वास थोडासा लांब करावा लागेल तुम्हाला. बस एवढं सोपी आहे आपल्या इमोशन्सला मॅनिप्युलेट करणं. फक्त आपल्या श्वासांसोबत एव्हरी डे थोडा वेळ घालवा. थोडे प्राणायाम शिका, सुदर्शन क्रिया शिका आणि त्याला प्रॅक्टिस करा. तर त्याच्यामुळे हे सगळं काही होऊ शकतं. इट्स व्हेरी व्हेरी इझी. ठीक आहे ना? तर आणि लाईफ काय आहे? कॉम्बिनेशन ऑफ माइंड अँड इंटलेक्ट. मन आणि बुद्धी दोघांचं कॉम्बिनेशन आहे लाईफ मध्ये. आणि जास्तीत जास्त त्रास याचाच होतो. अरे फॅमिली सांभाळू की आपलं रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळू? फॅमिली जरुरी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी जरुरी आहे. मन काय म्हणतं? एकतर मन म्हणतं की नाही रिस्पॉन्सिबिलिटी, नाहीतर कोणाचं मन म्हणेल नाही फॅमिली. आणि इंटेलेक्ट काय म्हणतं? नाही हे जरुरी आहे, सरांनी सांगितलं आहे, मॅडमने सांगितलं आहे, हे करणं जरुरी आहे, बंदोबस्तला जावं लागेल. सगळं काही गोंधळ सुरू असतो. खूप लोकांच्या मनामध्ये गोंधळ सुरू असतो. तर याचा बॅलन्स कसा बनवायचा याच्यासाठी
ज्ञान आपल्याला खूप मदत करतं. करायचं तर आहे, दोन्ही जबाबदारी सांभाळणं जरुरी आहे. ना फॅमिली सोडू शकता, ना रिस्पॉन्सिबिलिटी सोडू शकता, नोकरी सोडू शकत नाही, परिवारही सोडू शकत नाही. बरोबर आहे ना? आता याचा बॅलन्स कसा बनवायचा, तो मधातला एक मार्ग काढावा लागेल, ज्याने जबाबदारी पूर्ण होईल, नोकरी बरोबर होईल आणि परिवार पण खुश राहील. तो बॅलन्स बनेल ज्ञानाने. ज्ञानाचं कार्य काय? आपल्या जीवनाच्या स्तराला बनवून ठेवणं. तो तुम्हाला खाली पडू देत नाही. हे कार्य आहे ज्ञानाचं. हं? तर हे ज्ञान आहे जे आपल्याला धरून ठेवतं, आपल्याला किंवा समाजाला खाली पडू देत नाही. तर ते ज्ञान आपण शिकतो हॅपीनेस प्रोग्राम मध्ये, की आपल्याला स्वतःला कसं मन आणि बुद्धीच्या मधात पिसायचं नाहीये, बॅलन्स बनवायचा आणि वर चढायचं आहे. नाहीतर काही लोक असे होऊन जातात, कंटाळून जातात की अरे काय सांभाळू, इकडे की तिकडे. ते नाही होत. ज्ञानाच्या सहाय्याने आपण या दुविधेतून बाहेर निघू शकतो. अच्छा, मला एक गोष्ट सांगा, कोणतंही डिसिजन, हा प्रश्न मी प्रत्येक जागेवर विचारतो, माझा फेवरेट प्रश्न आहे हा. कोणतंही डिसिजन तुम्ही अशांत मनाने घेतलं तर चांगलं राहील, की शांत मनाने घेतलं तर चांगलं राहील? सांगा. हं? अशांत मनाने की शांत मनाने? आहे ना? शांत मनाने. प्रत्येक समजदार व्यक्ती हेच बोलेल, की शांत मनाने घेतलेलं डिसिजन जास्त चांगलं असेल. तर मनाला शांत ठेवण्यासाठी सुदर्शन क्रिया करावी लागेल आणि कन्फ्युजन दूर करण्यासाठी ज्ञानाचा वापर करावा लागेल. त्याच्यामुळे आपलं जीवन कसं एकदम सुखरूप चालू शकतं, सुखरूप होऊ शकतं. ठीक आहे ना? हं? तर आता एक छोटंसं मेडिटेशन करूया, ध्यान करूया. ध्यान म्हणजे काय? म्हणजे हे कसं झालं, की अरे गुलाबजामुन बद्दल बोलले भरपूर काही, पण खायला तर दिलंच नाही. आईस्क्रीम कशी असते सांगितलं, समजवलं, पण खाल्लीच नाही. तर आईस्क्रीमचा फोटो पाहून काय होणार? तसं झालंय आतापर्यंत. हं. तर एक मेडिटेशन आपण सगळे लोक आता करूया, छोटंसं 10-15 मिनिटाचं. आणि मेडिटेशन बद्दल खूप काही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, एकाग्रता, हे ते भरपूर काही ऐकलेलं आहे. ते सगळं काही कोणत्या लेवलचं आहे? PhD लेवलचं ऐकलेलं आहे. हं? पण आपण आता कोणत्या क्लासमध्ये येत आहोत? प्रायमरी नाही, एकदम बालवाडीमध्ये जात आहोत. बरोबर आहे ना? कितीतरी लोक आहे, मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप लोक पहिल्यांदा आज ध्यान करणार आहे. तर एक्सपिरियन्स ते एक नका तुम्ही हे करू. हा, आज आपण असं समजा बालवाडीमध्ये आलेलो आहे, पहिल्यांदा मेडिटेशन करत आहे. तर कसं होणार? हं? आणि मेडिटेशन म्हणजे काय? आरामशीर बसायचं आणि जे काही मी सांगत आहो त्याला ऐकत राहायचं, बस एवढंच काम आहे, बाकी काही नाही. ऐकत राहायचं आहे म्हणजे करायचं काही नाही, म्हणजे हे नाही की तुम्ही झोपून जाणार. ऐकत राहायचं, बस शांत चित्त ठेवायचं, बसायचं आणि ऐकत राहायचं. बाकी काहीच नाही करायचं मेडिटेशन मध्ये. मेडिटेशन जेव्हा करायला बसतो तेव्हा काही काही विचार येतात मनामध्ये, ते सगळे विचार स्वीकार करायचे, बस. त्याच्यावर ऍक्शन नाही घ्यायचा, फक्त स्वीकार करायचे आणि आरामशीर बसून राहायचं. एवढंच आपलं काम आहे. तर मेडिटेशन करण्याच्या अगोदर थोडं थोडं व्यायाम करेल चांगलं. तर आपण बसल्या बसल्याच आपण 2-3 मिनिटं व्यायाम करूया. असे दोन्ही हात असे झटकायचे आहे, झटका असे दोन्ही हात. थोडं थोडं आपलं स्ट्रेस लेवल कमी करायचं असतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोन्ही हात, दोन्ही हात. आता दोन्ही हातांनी असं, तुमचे नख जर मोठे आहे तर सांभाळा, इथे अशी हलकी हलकी मालिश करा. स्ट्रेस जेव्हा वाढतो तेव्हा काय होतं, सगळ्यात पहिले असे आयब्रोज जातात ना वरती. आता हा बघा, हा अंगठा जो आहे ना, इथे एकदम परफेक्ट फिट बसतो. हा पहा,
तुमचाही अंगठा असाच परफेक्ट फिट बसेल. एकदम हळूहळू. एकदा पुन्हा सांगतो, जर तुमचे नख मोठे आहे तर बी व्हेरी केअरफुल. आता या दोन्ही हाताने इथे, इथे असं बढियापैकी मालिश करा. लहान पोरांना बघितलं का तुम्ही, असे जेव्हा ते रागावतात ना, असे होऊन बसतात. भाषेमध्ये आहे, याचे गाल का सुजलेले आहे म्हणतो ना आपण, म्हणतो की नाही. तर हा स्ट्रेस, दुसरी जागा ही आहे अक्युमुलेट होण्याची. पहिली जागा ही, दुसरी जागा ही. स्ट्रेस इथे अक्युमुलेट होतो आणि ही अशी मसाज केल्याने तो थोडा कमी कमी होतो. आणि तिसरी जागा काय आहे, जेव्हा स्ट्रेस मध्ये येतो तेव्हा काय होतं, खांदे असे होतात, होतात ना. तर आता काय करूया, आपल्या खांद्यांची थोडी थोडी मसाज करूया. इथून सुरू करा आणि खालपर्यंत या, इथपर्यंत. इथून इथपर्यंत थोडी थोडी मसाज करूया, जास्त नाही. आणि ही जी इथे एक इथे हे असतं, मसल असते, तिला बढियापैकी मसाज करा. ती मसल्स अशी मस्त दाबा इथे. हा पहा, दुखत आहे ना, दुखते ना. सगळ्यांची दुखेल. स्ट्रेस जेवढा जास्त इथे तेवढं जास्त दुखेल. खूप जास्त जोराने नाही दाबायचं याला, एकदम हळूहळू दाबा आणि हळूहळू प्रेशर वाढवायचा. खूप जास्त दुखला नाही पाहिजे. अति सर्वत्र वर्जयेत. अति नाही करायची कुठेही. रिलॅक्स. थोडेसे असे कांदे फिरवा. आणि आता आरामशीर बसूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. जर तुम्हाला बॅकरेस्ट घ्यायचा आहे तर घ्या, खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसले आहात, आरामशीर पाठ टेकवून बसा. मान अशी नका जाऊ देऊ, फक्त मान सरळ ठेवा. हे असं सरळ पाहिजे. पाठ टेकलेली चालेल, मान सरळ पाहिजे. आणि आता डोळे बंद करूया. एक 12-15 मिनिटाचं एक मेडिटेशन करूया. एक दीर्घ श्वास घ्या, गहरी सांस लीजिए आणि सोडा और छोड़ दीजिए. आणखी एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक और गहरी सांस लीजिए और छोड़ दीजिए. आजूबाजूच्या परिसरात जोही आवाज होत आहे त्याचा स्वीकार करा. अपने आसपास जो भी आवाजें हो रही है उसे स्वीकार करते जाए. गाड़ी का आवाज, हॉर्न का आवाज, लोगों के बात करने का, कोई मशीन का, टीवी का, सारा आवाज स्वीकार करें. सगळ्या आवाजांचा स्वीकार करा. गाडीचा, हॉर्नचा, टीव्हीचा, मशीनांचा, लोकांच्या बोलण्याचा, प्रत्येक आवाजाला स्वीकार करा.
आता आपण सगळ्या आवाजांसोबत एकरूप झालेलो आहे. अभी हम सभी आवाजों से एकरूप हो गए. एक गहरी सांस लीजिए और छोड़ दीजिए. जे काही विचार सुरू आहे त्यांचा स्वीकार करा. चांगले असो की वाईट असो, सगळ्या विचारांचा स्वीकार करा. जो भी विचार चल रहे हैं, अच्छे या बुरे, सबको स्वीकार कर लेते हैं. कोणत्याही विचारांचा प्रतिरोध करू नका. स्वीकार करा. आता आपण आपल्या विचारांसोबत एकरूप झालेलो आहे. अभी हम अपने विचारों के साथ एकरूप हो गए. एक गहरी सांस लीजिए और छोड़ दीजिए. आपल्या भावनांना जाणून घेऊया. सुखद भावना किंवा दुःखद भावना स्वीकार करा. अपनी भावनाओं के प्रति सजग हो जाते हैं. सुखद हो या दुखद, स्वीकार करें. आता आपण आपल्या भावनांसोबत एकरूप झालेलो आहे. अभी हम अपनी भावनाओं से एकरूप हो चुके हैं.
तुम्हीच शांती आहात, तुम्हीच प्रेम आहात, आप ही शांति है, आप ही प्रेम है. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक और गहरी सांस लीजिए और छोड़ दीजिए. आणखी एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडता सोडता हळूहळू आपले डोळे उघडू शकता. आहिस्ता आहिस्ता आंखें खोल सकते हैं. तर कसं वाटतंय आता? मन कसं आहे? शांत झालं? विचार किती येत आहे? नेहमीपेक्षा कमी आहे? तर मेडिटेशन रोज करायला पाहिजे. ध्यान रोज करायला पाहिजे. फारच सुंदर असतं हे. आपल्या पूर्ण सिस्टमला एवढं शांत करून देते, एवढं पीसफुल करून देतं मेडिटेशन. आणि जेव्हा याला सुदर्शन क्रियेची जोड लागते तेव्हा हे आणखी डबल इम्पॅक्ट करतं. तर सगळे लोक रोज मेडिटेशन करा, शिकून घ्या, तर फार छान राहील. आणि याच्यामुळे सध्याच्या काळासाठी म्हटलं तर इम्युनिटी भरपूर छान होते, इम्युनिटी वाढते. मेडिटेशन, प्राणायाम, स्पेशली प्राणायाम आणि योगासन केल्याने भरपूर इम्युनिटी, सुदर्शन क्रिया, योगासन, प्राणायाम केल्याने इम्युनिटी एकदम स्ट्रॉंग होते. आणि तुमच्या परिवारासाठी फार छान असतं. तुम्ही प्रसन्न राहता तर
तेच तुमच्या परिवारावर रिफ्लेक्ट होतं. तुमचे पोरं सगळे काही आनंदाने राहतील, तुमच्यासोबत प्रेमाने राहतील. कामाचा स्ट्रेस बाहेरच सोडून मग घरी जायचं, आनंदाने हसत खेळत घरी राहायचं. तर आपले पोरं बाळ सगळे खुश राहतात आपल्यामुळे, त्यांच्यामध्येही हे पॉझिटिव्हिटी वाढते. नाहीतर खूप वेळेस मी बघतो की आई बाबाचं पोरं ऐकतच नाही. तुम्ही प्रसन्न राहिले, तुम्ही आनंदी राहिले, तर ते तुम्हाला फॉलो करतील, डेफिनेटली फॉलो करतील. ठीक आहे ना? तर भरपूर बोलणं झालं माझ्याकडून. आता जर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मी चॅट बॉक्स मध्ये बघतोय, तर तुमचे काही प्रश्न आहे तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. सर प्रमोद पवार सरांनी एक प्रश्न विचारलाय. इफ देअर इज नो एनेक्सिटी. इफ देर इज नो. सर एक मिनिट. प्रश्न सर प्रमोद पवार सरांनी प्रश्न विचारलाय. इफ देअर इज नो एन्झायटी ऑर द कंटिन्युअस थ्रू आउट. प्रश्न If there is no anxiety or the continuous thought process, sometimes even leading to stress, there wouldn't be inventions, discoveries. एक तर तुमचा आवाज खूप हळू येत आहे, थोडं जोरात बोला आणि शेवटचा पुन्हा एकदा वाचा प्रश्नाचा. If there is no anxiety or the continuous thought process, sometimes even leading to stress, there wouldn't be any inventions or discoveries. देअर वुडंट बी एनी इन्व्हेन्शन्स और डिस्कवरीज म्हणणं थोडस जड आहे. होऊ शकते कधी कधी, बट जेवढी ही डिस्कवरीज झाली आहे, ती डिस्कवरीज जर तुम्ही बघा तर ती तेव्हा झाली आहे जेव्हा मनुष्य एकदम पीसफुल होता, शांत होता, त्यावेळेस जास्त होता. होऊ शकते स्ट्रेसमध्ये कधी कधी डिस्कवरी होऊ शकते, डिस्कवरी कुठेही होऊ शकते. त्याचं असं काही फिक्स रूल्स नाही आहे डिस्कवरीचे. पण नॉर्मली बघा, आपले ऋषीमुनी मेडिटेशन मध्ये जायचे आणि तिथे त्यांनी सगळं काही ज्ञान शोधून काढलं आहे ना. तर ते मेडिटेशन मध्ये जेव्हा शांत चित्त होतं ना, तेव्हा ते ज्ञान ऑटोमॅटिक आपल्याला कळतं. सर नेक्स्ट क्वेश्चन घेतो. हा. इफ एव्हरीवन स्टार्ट सिकिंग इनर पीस. एक मिनिट आणि हा जो प्रश्न सुरू केला होता, देर इज नो एन्झायटी, दॅट इज व्हेरी नाईस. एन्झायटी नसली तर फारच छान गोष्ट आहे. येस, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. If everyone starts seeking inner peace and refrains from material world, life would become stagnant. Oh, व्हेरी नाईस क्वेश्चन. सगळ्यात पहिले तर हे युद्ध खतम करा की मटेरियलिस्टिक लाईफ इकडे आहे आणि इनर पीस इकडे आहे आणि दोघांमध्ये फार युद्ध सुरू आहे, असं काहीच नाहीये. दिस इज ओनली हॅलोजिनेशन. इनर पीस ठेवून तुम्ही मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये राहू शकता, हे सत्य आहे, याला ऍक्सेप्ट करा. आणि इनर पीस म्हणजे हे बिलकुल नाही की तुम्ही काहीही काम नका करू, तुम्हाला काही जॉब नाही करायचा आहे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी नाही घ्यायची आहे. दिस इज नॉट ॲट ऑल इनर पीस. कळलं? इनर पीस सोबत तुम्ही आपलं पूर्ण विश्व जगू शकता. आणि भगवद्गीतेमध्ये देवाने अर्जुनाला हेच सांगितलं आहे, एक्झॅक्ट याच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. काय अर्जुनाला सांगितलं? तू युद्ध कर, पण कसं? मन शांत ठेव. भगवद्गीतेचा एकदम एक लाईन मध्ये जर म्हणायचं असेल ना, तर हे म्हणू शकतो आपण.
तसं तर भरपूर काही आहे, पण जर एकच लाईन म्हणायची असली तर काय, देवाने अर्जुनाला हेच सांगितलं, तू युद्ध कर पण मन शांत ठेवून. तेच आपल्यालाही अप्लिकेबल होतं. या विश्वात राहायचं आहे, परमेश्वराने पाठवलं आहे, हे विश्व त्यानेच बनवलं आहे. डोळे तुम्हाला दिले आहे तर तुम्ही गांधारी बनू शकत नाही, डोळे झाकून राहू शकत नाही. समजलं ना? पण डोळे आहे काय बघायचं ही तुमची चॉईस आहे नेहमी. तर विथ पीसफुल माइंड यू कॅन लिव्ह युअर लाईफ व्हेरी हॅपीली विथ युअर फॅमिली. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. अच्छा, मी जे बोलतोय ते सेन्स वाटतंय सगळ्यांना? बरोबर वाटतंय? येस सर, येस, नक्कीच सर्वांना. येस सर, पुढचा प्रश्न आहे, हा. कॅन सर्टेन ऍक्शन लाईक रीडिंग बुक, लिसनिंग टू म्युझिक कॅन रिलीव्ह द स्ट्रेस? हा, डेफिनेटली. पहा, एक गोष्ट मी नेहमी सजेस्ट करतो, प्रत्येकाला सांगतो की तुम्ही फुल रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, पण जे तुम्हाला फार प्रिय आहे ते रोज करा. 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं तुमच्या जीवनातून जेवढा वेळ तुम्ही काढू शकता ते एव्हरीडे प्रॅक्टिस करा. ते तुम्हाला जरूर स्ट्रेस फ्री ठेवणार. दिस इज वन ऑफ द टेक्निक, व्हेरी नाईस टेक्निक. तुम्हाला जर बासुरी वाजवणं आवडतं, डेफिनेटली वाजवा, 10च मिनिटं वाजवा, पण एव्हरीडे वाजवा. तुम्हाला स्पीच देणं आवडतं तर स्पीच द्या, स्वतःलाच सांगा, आरशासमोर उभे राहून स्पीच द्या, पण 10 मिनिटं स्पीच द्या. काही फरक नाही पडत. ते 10 मिनिटं तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे, स्वतःसाठी. कितीही रिस्पॉन्सिबिलिटी असली तरी ते 5 ते 10 मिनिटं आपल्या जीवनासाठी नेहमी काढा. तुम्हाला गाणं आवडतं, डेफिनेटली रियाज करा, तुम्ही करा. 10 मिनिटं स्वतःसाठी नक्की द्या. जास्त देऊ शकले फारच छान, पण असं नाही की रिस्पॉन्सिबिलिटी सोडून तुम्ही 4 तास 6 तास हेच करताय. ते कोणीही सजेस्ट करणार नाही. तर आपली जबाबदारी पण घ्या, पण 5, 10, 15 मिनिटं. तुम्हाला डान्स करणं आवडतं, डेफिनेटली डान्स करा. घरी करा, ऑफिसमध्ये करा, कुठेही करा, पण 10-15 मिनिटं डान्स करणं आवडतं, डेफिनेटली करा. ते तुम्हाला स्ट्रेस फ्री ठेवणार. बुक्स वाचणं आवडतं, डेफिनेटली वाचा. इट्स नाईस आयडिया. व्हेरी गुड क्वेश्चन. येस. पुढचा प्रश्न आहे सर, की आता आपण जे काही लेक्चर दिलं, व्याख्यान दिलं, सर्वांना आवडलं. त्यापैकी काहींना असं वाटतं की आपण पुढे सुदर्शन क्रिया करायची आहे किंवा कोर्स करायचा आहे, तर त्यांनी कुठला कोर्स केला पाहिजे आमच्यासाठी उपयुक्त असं ठरेल असं? व्हेरी नाईस. हॅपीनेस प्रोग्राम सगळ्यांनी जरूर करायला पाहिजे, आणि हा ऑनलाईनही आम्ही घेतो. 4 दिवस 2-2 तास असतो. आणि हे कसं ऑर्गनाइज होईल याच्यासाठी आपल्यासोबत मोनिस जी आहे आणि कुमुदिनी जी आहे त्यांच्यासोबत समोर डिटेल्स तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि महाराष्ट्र पोलीससाठी हे कोर्सेस सगळे फ्रीमध्ये ऑलरेडी अनाऊन्स केलेले आहेत. बाकी लोकांसाठी दिस इज पेड कोर्सेस, पण महाराष्ट्र पोलीससाठी दिस आर ऑल फ्री कोर्सेस. तुम्ही अशी बॅच बनवा, 50ची, 100ची, 200ची, आणि आम्ही त्याला कंडक्ट करूया. डेफिनेटली आम्हाला खूप आवडेल. पोलीस लोक जेवढे स्ट्रेस फ्री राहतील तेवढे सेफ आम्ही राहू. तर डेफिनेटली आम्हाला आवडेल. तुम्ही ऑर्गनाइज करा, आम्ही डेफिनेटली ते क्लासेस घ्यायला येऊ. आणि ऑनलाईन तर इट्स व्हेरी इझी नाउ. पुढचा प्रश्न सर असा आहे की त्यांनी विचारलं की ध्यान किती वेळा करावं, दिवसातून किती वेळा करावं मेडिटेशन, आणि एका वेळेस किती वेळ मेडिटेशनला बसलं पाहिजे? गुड. त्रिकाल संध्या आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेली आहे. त्रिकाल संध्या तर सकाळ, दुपार, संध्याकाळ. सूर्य जेव्हा उगवतो किंवा डोक्यावर असतो किंवा मावळतो, दिस 3 आयडियल टायमिंग. पण प्रत्येकाला हे जमत नाही, तर सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस करणं छान असतं. त्याच्यामुळे सकाळी केलं तर पूर्ण दिवसासाठी तुम्ही रिचार्ज होता, आणि संध्याकाळी केलं तर तुम्हाला झोप चांगली येईल. त्याच्यामुळे सकाळी, संध्याकाळी, आणि 20 मिनिटं ते 30 मिनिटं करायला पाहिजे एव्हरी डे. इट्स गुड.
भविष्यात सर आपल्याकडून काय अजून म्हणजे सुदर्शन क्रिया किंवा इतर आपले जे काही आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस आहेत यावर काय आपण आयोजन करू शकतो पोलिसांसाठी, असा एखादा हो प्रश्न आहे. हो अरे आता सांगितलं ना मी, तुम्ही ऑर्गनाईज करा, आम्ही आनंदाने घेऊ ते कोर्सेस. आम्हाला फार आनंद होईल ते घ्यायला. कारण आपल्याकडे काय वेगवेगळ्या वर्गातील अधिकारी अंमलदार आहेत ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे किंवा हा. काही थोड्या वरच्या लेवलला आहेत आणि काही आपल्या बँगलोरला देखील येऊन गेलेले आहेत. अरे वा, फारच छान. गुड गुड. तुम्ही सांगा, तुम्ही जसं ऑर्गनाईज कराल चालेल. फक्त 4 दिवस 2-2 तास पूर्ण क्लास कम्प्लीट करायला एवढा वेळ द्या तुम्ही. आणि ते एका सोबत चालेल, ते रेकॉर्डिंग मध्ये नाही चालणार. जसा हा कार्यक्रम तुम्ही म्हणताय ना की रेकॉर्डिंग दाखवूया, Yes. तसं नाही. ते क्लास चालेल, ऍज अ क्लास सगळे एका सोबत बसतील आणि एका सोबत होईल. येस. हा. पुढचा प्रश्न विजय पाटील यांचा आहे. फोकसिंग ऑन वन थिंग ऍट अ टाइम कॅन बी ॲज बेनिफिशियल ॲज मेडिटेशन. हा, ऍक्च्युली खूप लोक विचार करतात मेडिटेशन इज कॉन्सन्ट्रेशन, बट ऍक्च्युली मेडिटेशन इज डिकॉन्सन्ट्रेशन. मेडिटेशन इज डिकॉन्सन्ट्रेशन अँड द रिझल्ट ऑफ मेडिटेशन इज कॉन्सन्ट्रेशन. जर तुम्ही एका वस्तूवर खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करताय म्हणजे काय करताय, तुम्ही त्याला प्रयत्न करताय. आणि मेडिटेशन इज एफर्टलेसनेस, त्याच्यामध्ये प्रयत्न नाही, ऑटोमॅटिक होतं. जसं आता आपण केलं, तर आपण काय प्रयत्न केला, काहीच नाही, आपण शांत बसलो, प्रयत्न काहीही केले नाही, त्याला म्हणतात मेडिटेशन. सर आपलं जे आर्ट ऑफ लिव्हिंगची सुदर्शन क्रिया जी आहे ते भारतात नव्हे तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे, त्यात जी. आपण थोडक्यात कसं सांगणार काही महत्वाचं म्हणजे? सुदर्शन क्रियाचा आधार आहे आमची श्वासांची जी लय आहे त्याला सुधरवण्याचं काम करतं सुदर्शन क्रिया. आणि जेव्हा हे लयबद्ध तरीका आहे, लयबद्ध पद्धतीमध्ये आपण श्वास घेतो आणि सोडतो, याला म्हणतात सुदर्शन क्रिया. आणि याचा इम्पॅक्ट असतो जो आपल्याला भेटतो बाकी सगळ्या. सुदर्शन क्रिया इज द सिम्पलेस्ट थिंग टू प्रॅक्टिस इन वर्ल्ड. जो कोणी श्वास घेऊ शकतो तो सुदर्शन क्रिया करू शकतो, एवढी सिंपल आहे सुदर्शन क्रिया. तर सगळे लोक करू शकतात आणि बाकी सगळे जे बेनिफिट्स आहेत त्याचे, ते ऑटोमॅटिक आपल्याला भेटणं सुरू होतं. येस. स्वामीजी प्रश्न तसे भरपूर आहेत, तरी पण आपण आता वेळेअभावी काही प्रश्न आपण आपल्या ईमेलवर आम्ही पाठवूया, फॉरवर्ड करतो. आणि तर मी आजचं जे आपलं सेशन झालेलं आहे फार छान झालेलं आहे, त्याबद्दल आपले थोडक्यात आभार मानतो. तर जे काही वेबिनारला अधिकारी अंमलदार आहेत, आपण म्हणतो नेहमी की हेल्थ इज वेल्थ, यात मानसिक आरोग्य तर फारच महत्वाचे आहे. आज आपण जीवन जगण्याची कला शिकलो, जीवनात लय कशी प्राप्त करावी हे आपण स्वामीजींकडून शिकलो. दैनंदिन जीवनात मी एक मधात बोलतोय, आय एम सॉरी, मी मधात बोलतोय. माझे 2 सोबती सोबत आहे, मोनीसजी आणि कुमुदिनीजी. त्यांनाही एकदा स्क्रीनवर घेऊन घ्या, छान नक्की 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 नक्की. पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो मोनीजी सरांचं आणि कुमुदिनी मॅडम यांचं. बोलू सर? आपल्याला काय बोलायचंय कुमुदिनी मॅडम आणि मोनीश सर? नहीं, स्वामी जी ने जो बताया वो सब एकदम परफेक्ट है, और आप स्वामी जी से बात करिए जो भी कुछ बात करनी है. तर स्वामीजींनी हे आमचे बॅकएंड कार्यकर्ता आहे, पिक्चर मध्ये समोर नाही येत, मागे सगळं काही काम करत असतात. तर स्वामीजींनी आपल्याला दैनंदिन जीवनात आपण कसं प्रसन्न राहावे, तणावरहित जीवन कसे जगावे, आनंदाने जीवन कसे जगावे
हे आपणास स्वामीजींनी आज शिकविलेले आहे. आज आपण जे मेडिटेशन ध्यान शिकलो ते अद्भुत असं होतं. अतिशय महत्वपूर्ण गोष्टी आपण आज कमी वेळेत शिकलेलो आहोत, ज्या आपण सर्वांनी जर अंगीकारल्या तर आपल्या जीवनात नक्कीच आनंद आणि लय प्राप्त होईल. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आज जे काही शिकलो ते नियमितपणे करावे, याचा सराव करावा आणि पुढील काही गोष्टी ज्या आपण आज स्वामीजी बोलले की आपण बालवाडी किंवा प्रायमरी गोष्टी शिकलो, अजून आपल्याला यामध्ये काही गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध कोर्सेस आहेत ते शिकावेत, बँगलोर पर्यंत जावे आणि आपण देखील प्रयत्न करू की स्वामीजींचे काही कार्यक्रम किंवा याबद्दलचे सेशन्स आपण आपल्या वेबिनारद्वारे पुन्हा आयोजित करू. तर मी डॉक्टर दंडगवार, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक आणि पोलीस संशोधन केंद्र पुणेतर्फे स्वामी सत्यानंदजी तसेच श्री मोनिश आसरपोटा योग अभ्यासक तसेच श्रीमती कुमुदिनी शहा मॅडम यांचे आभार मानतो आणि आज वेबिनारला जे काही सहभागी झाले सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे देखील आभार मानतो. स्वामीजी पुन्हा एकदा आपले धन्यवाद. अतिशय छान असं सेशन झालेलं आहे आणि पोलिसांमध्ये आपण आज एक एनर्जी प्रोड्यूस केलेली आहे. 2 मिनिटं. धन्यवाद आमच्याकडूनही की आपण सगळ्यांनी आम्हाला ही फार सुंदर अशी अपॉर्च्युनिटी दिली. त्याच्यासाठी आम्ही सगळे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे सगळ्यांचा धन्यवाद मानतो. खूप खूप धन्यवाद सर. मी सर्व अधिकारी आणि अंमलदारांना एक इथे सांगू इच्छिते की ज्यांना सुदर्शन क्रिया किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही कोर्सेस करायचे असतील तर मी चॅट बॉक्समध्ये मोनिक सरांचा नंबर इथे सेंड करते आहे. तुम्ही डायरेक्टली सरांना कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता अथवा तुम्ही मला कॉल करा. मी सरांशी परत जर असे काही अधिकारी किंवा अंमलदारांना काही इच्छा असतील की आपण महाराष्ट्र पोलिसांतर्फे एक ग्रुप तयार करून आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स कंडक्ट करायचा आहे असं काही असेल तर त्यांनी सुद्धा मला एक कॉन्टॅक्ट करावा आणि जेणेकरून आपण असा ग्रुप तयार करूया आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स आपण त्या ग्रुपद्वारे आयोजित करूया. तर नक्कीच परत एकदा मध्ये थोडासा मला प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी सर सॉरी टू से त्याबद्दल. तर परत तुमचे खूप खूप आभार मानते आणि स्पेशली तुम्ही मराठीमधून मला मार्गदर्शन केलं. म्हणजे मला त्यावेळेस जेव्हा आपलं डिस्कशन झालं त्यावेळेस बँगलोर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग हा विषय हा हिंदी किंवा इंग्रजी असल्यामुळे तो एक होता. तर नक्कीच त्या मराठीमधून आपण आपलं वेबिनार आम्हाला दिले त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद मानते. सोबत मोनिश सर आणि कुमुदनी मैडम इनके भी मैं बहुत बहुत धन्यवाद मानती हूँ. सर आपने मुझे बहुत कम टाइम में आपने मुझे अपना टाइम अमूल्य टाइम दिया है सर और हम लोगों को मार्गदर्शन किया है. उसकी तरफ से मैं CPR पुणे और MPA नासिक की तरफ से आपका मैं बहुत बहुत धन्यवाद मानती हूँ. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू सर. धन्यवाद. थैंक यू. नमस्ते. नमस्ते.